नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या विषयांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तसेच या योजनेच्या अनुदानात वाढ होणार का, याबाबत आलेली नवीन माहिती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, सर्वात आधी आपण अनुदान वाढीबाबत काय चर्चा सुरू आहे ते समजून घेऊया. सध्या महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून या योजनेतील लाभार्थी सरकारकडे एकच मागणी करत आहेत, ती म्हणजे या योजनेत मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ व्हावी. कारण सध्या अनेक लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे. म्हणून अनेक ठिकाणी अशी मागणी केली जात आहे की या योजनेचे अनुदान किमान 3,000 रुपये करण्यात यावे. आता या योजनेमध्ये नेमके कोणकोणते लाभार्थी येतात तेही समजून घेऊया. या योजनेचा लाभ खालील अनेक घटकांना दिला जातो, जसे की दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, श्रावण योजनेचे लाभार्थी, तसेच वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थी. म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आधाराची गरज असलेल्या अनेक लोकांना या योजनेचा फायदा दिला जातो. म्हणूनच लाभार्थ्यांचे असे म्हणणे आहे की जर अनुदान वाढवायचे असेल तर ते सर्व लाभार्थ्यांसाठी समान पद्धतीने वाढवले पाहिजे. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा या योजनेचे अनुदान वाढवले गेले होते तेव्हा ते सर्व लाभार्थ्यांसाठी एकसारखेच वाढवण्यात आले होते. मात्र 2025 मध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. त्यावेळी फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान वेगळ्या पद्धतीने वाढवण्यात आले, पण इतर लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नव्हती. दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान वाढणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांचे अनुदानही वाढायला हवेत, असे अनेक लाभार्थ्यांचे मत आहे. म्हणूनच सध्या अनेक ठिकाणी अशी मागणी होत आहे की जर आता पुन्हा अनुदान वाढवले जाणार असेल तर ते सर्व लाभार्थ्यांसाठी समान पद्धतीने वाढवले जावे. आता मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या योजनेच्या बजेटमधील संभाव्य निधी वाढ. सध्या जी माहिती समोर येत आहे त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी बजेटमध्ये सुमारे 30 ते 40% निधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता याचा अर्थ नेमका काय होतो ते थोडक्यात समजून घेऊया. सरकार कोणत्याही योजनेतून लाभार्थ्यांना पैसे देत असते ते त्या योजनेसाठी ठेवलेल्या बजेटमधूनच दिले जातात. म्हणजे त्या योजनेसाठी जितका जास्त निधी मंजूर होईल तितकी अनुदान वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच जर या योजनेच्या बजेटमध्ये खरोखरच 30 ते 40% निधी वाढवला गेला तर पुढे जाऊन या योजनेचे अनुदान वाढण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. मात्र सध्या लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमका किती निधी वाढणार आहे किंवा अनुदान किती वाढणार आहे याची स्पष्ट माहिती अजून आलेली नाही. ही माहिती अधिकृतपणे 6 तारखेला सादर होणाऱ्या 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात स्पष्ट होण्याची शक्यता सांगितली जात आहे. म्हणजे 6 तारखेला जेव्हा सरकार अर्थसंकल्प सादर करेल तेव्हा या योजनेसाठी किती निधी ठेवला आहे आणि पुढे या योजनेबाबत नेमके काय निर्णय घेतले आहेत हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या जी माहिती समोर येत आहे ती फक्त शक्यता म्हणून सांगितली जात आहे आणि अंतिम निर्णय बजेट सादर झाल्यानंतरच समोर येणार आहे. आता मित्रांनो, पुढची महत्त्वाची माहिती म्हणजेच मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत आहे. बऱ्याच लाभार्थ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की मार्च महिन्याचे पैसे नेमके कधी येणार. तर याबाबत जी माहिती मिळाली होती ती अशी की फेब्रुवारी महिन्यातच मार्च महिन्याच्या हप्त्या वितरणासाठी परवानगी देण्यात आलेली होती. म्हणजे काय, सरकारकडून मार्च महिन्याचा हप्ता देण्यासाठी प्रक्रिया आधी सुरू करण्यात आली होती. यामुळे अनेक लाभार्थ्यांना असे वाटत होते की कदाचित मार्च महिन्याचा हप्ता थोडा लवकर म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच मिळेल. पण सध्या पाहिले तर अजून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. साधारणपणे या योजनेची जी नियमित पद्धत आहे त्यानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता महिन्याच्या 5 किंवा 6 तारखेच्या आसपास वितरित केला जातो. म्हणूनच अनेक लाभार्थी असे अंदाज लावत होते की 6 तारखेला पैसे खात्यात जमा होतील. पण सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार 6 तारखेला हप्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर फेब्रुवारी महिन्यात परवानगी मिळालेली असली तरी मार्च महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही आणि 6 तारखेला मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निधी मंजुरीची प्रक्रिया कशी होणार आहे ते समजून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की 6 तारखेपासून मार्च महिन्याच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे 6 तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मार्च महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारा निधी मंजूर केला जाऊ शकतो. आता इथे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे 6 तारखेला सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मग त्याच दिवशी या योजनेचा निधी कसा मंजूर केला जाईल. तर यामागचे कारण थोडे सोप्या भाषेत समजून घेऊया. मार्च महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान हे 2025 ते 26
या आर्थिक वर्षाच्या बजेटमधून दिले जाणार आहे. म्हणजेच मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो नवीन बजेटमधून दिला जाणार नाही. तो आधीच मंजूर असलेल्या मागील बजेटमधूनच वितरित केला जाणार आहे. म्हणूनच 6 तारखेला जरी नवीन अर्थसंकल्प सादर होत असला तरी मार्च महिन्याच्या हप्ता वितरणासाठी जुन्या बजेटमधून निधी मंजूर करून पैसे वितरित केले जाऊ शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर मार्च महिन्याचा हप्ता हा नवीन बजेटशी संबंधित नसून आधीच्या बजेटमधूनच दिला जाणार आहे. त्यामुळे निधी मंजुरीची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे नेमके खात्यात कधी येणार? तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की जर 6 तारखेला या योजनेचा निधी मंजूर झाला तर त्यानंतर लगेच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. म्हणजेच निधी मंजूर झाल्यानंतर सरकारकडून तो निधी जिल्ह्यांना पाठवला जातो आणि त्यानंतर पुढे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणूनच अंदाजानुसार असे सांगितले जात आहे की 7 ते 10 तारखेच्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जर सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली या कालावधीत म्हणजेच 7 ते 10 तारखेच्या दरम्यान मार्च महिन्याचा हप्ता खात्यात येऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सध्या सांगितली जात असलेली ही अधिकृत तारीख नाही. ही फक्त उपलब्ध माहितीनुसार एक शक्यता म्हणून सांगितली जात आहे. म्हणून नेमके पैसे कोणत्या दिवशी खात्यात जमा होतील ही अधिकृत माहिती आल्यानंतरच निश्चितपणे सांगता येईल. आता मित्रांनो, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, जी अनेक वेळा लाभार्थ्यांच्या लक्षात येत नाही. समजा 6 तारखेला सादर होणाऱ्या नवीन बजेटमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी निधी वाढण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा मार्च महिन्यापासून लगेच वाढीव अनुदान मिळेल असे नाही. कारण कोणत्याही योजनेचा निधी वाढवला की त्यासाठी सरकारकडून पुढे काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. उदाहरणार्थ, नवीन निधी मंजूर झाल्यानंतर त्यासंबंधी अधिकृत आदेश काढले जातात. त्यानंतरच त्या वाढीव अनुदानाची अंमलबजावणी सुरू होते. म्हणूनच जर निधी वाढण्याचा निर्णय झाला तरी त्याचा फायदा थोड्या कालावधीनंतर लाभार्थ्यांना मिळू शकतो. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा निधी वाढ सर्व लाभार्थ्यांसाठी केला जाणार आहे की फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी, हे देखील सध्या स्पष्ट झालेले नाही. ही संपूर्ण माहिती बजेट सादर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. म्हणून सध्या जे काही सांगितले जात आहे ते फक्त शक्यता म्हणून समोर येत आहे आणि अंतिम निर्णय बजेटनंतरच स्पष्ट होईल. म्हणून मित्रांनो, आता सर्वांचे लक्ष 6 तारखेला सादर होणाऱ्या बजेटकडे लागलेले आहे. या बजेटमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत नेमके काय निर्णय घेतले जातात, तसेच या योजनेचे अनुदान वाढणार का नाही हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. जसेच या संदर्भातील अधिकृत माहिती समोर येईल तसेच मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत काही नवीन अपडेट मिळाले तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला या चॅनेलवर लगेच देण्याचा प्रयत्न करू. म्हणूनच जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या शेती आणि सरकारी योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला दररोज शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.